महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। माझ्यावर लावलेले आरोप निराधार, हा राजकीय डावपेच खासदार सुनील तटकरे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी ऐतिहासिक महाड शहरात नगरपालिका निवडणुकीदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध केला आणि माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले। महाड शहरात काल मतदानादरम्यान घडलेली हिंसक घटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी या घटनेचा निषेध केला आणि त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे सांगितले। त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। ते म्हणाले की चुकीचे लोकच इतरांवर असे आरोप करतात। काल सकाळपासून महाड शहरात मंत्र्यांचा मुलगा त्यांच्या समर्थकांसह मतदान केंद्रावर फिरताना, निवडणूक नियमांकडे दुर्लक्ष करताना आणि अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसला। तटकरे म्हणाले, महाडमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची गरज होती, परंतु ज्या प्रकारची गुंडगिरी घडली ती अत्यंत खेदजनक आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। ऐतिहासिक स्वरूपाची पार्श्वभूमी असलेल्या महाडच्या शहरात आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रकार त्या ठिकाणी घडला तो अत्यंत निंदनीय होता। याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। सकाळपासूनच नामदार पुत्र त्या ठिकाणी लवाजमासह संबंध शहरामध्ये फिरत होते। मतदान केंद्रात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या जवळ सुद्धा वाद उज्जत काहीतरी घालत होते। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रामध्ये फक्त उमेदवाराचा प्रतिनिधी किंवा त्यांचे पोलिंग एजंट यांना त्या ठिकाणी प्रवेश असतो। त्याच्यामुळे या कायद्याचा भंग त्याने अगोदरच त्या ठिकाणी केलेला आहे। दुसरी घटना जी काही घडली, त्यांनी जे काही आरोप केलेत त्या आरोपाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मी स्वतः विनंती केली। काही घटनास्थळी कुठल्या त्यांनी त्याची सखोल चौकशी पूर्णपणे करावी। माझ्या आयुष्यामध्ये मी कधी असलं कृत्य केले नाही, परंतु ज्यांचं सारं आयुष्यच हिस्टरी शिटरमून आहे त्यांनी किमान तरी असं बोलण्याचा प्रयत्न करू नये। 4 वर्षापूर्वीच त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना वेळा भागाच्या परिसरामध्ये कोणी काय पद्धतीने मारहाण केलेली होती ते सुद्धा सर्वश्रुत त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्यामुळे फारसं काय बोलून वेडेवाकडे आरोप करण्यापेक्षा सातत्यपणाची चौकशी त्या ठिकाणी व्हावी। आणि एक नक्की आहे की शहरामध्ये सुद्धा शांततेचं वातावरण प्रस्थापित करण्याची आवश्यकता असताना ज्या पद्धतीने गुंडगिरीचं दर्शन त्या ठिकाणी झालं ते अत्यंत निंदनीय त्या ठिकाणी आहे। सुशांत झांबरे हा एकेकाळी त्यांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता, 3 महिन्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। त्यामुळे त्यांचा परिचय किंवा त्याच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेला आकस हा त्यांनाच माहिती असेल। कारण त्यांनी काय कारणाने शिवसेना सोडली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला हे जगजाहीर त्या ठिकाणी आहे। कोणाही त्या बाबतीमध्ये त्या पद्धतीची माहिती घेऊ शक्य आहे। आणि म्हणूनच अशा पैसे निराधार आरोप करत असताना जी भाषा वापरली जात होती, माझं वय आज 71 आहे, त्याचं भान ते विसरले दिसतात। अरे तुरेच्या एकेरी भाषेमध्ये बोलत आपल्या विकृत मनोवृत्तीचं त्यांनी दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडवलं। कारण अशाच पैच्या विचारधारेमध्ये वागणारी माणसं यापेक्षा काय वेगळी वागतील अशी कुणाचीच अपेक्षा त्या ठिकाणी नव्हती। पुन्हा एकदा जिल्हा पोलीस अधीक्षकांना माझी विनंती वजा सुद्धा आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी। म्हणजे हिस्टरी शीटर असतील त्यांची यापूर्वीची सुद्धा हिस्टरी समजून घेत त्याच्याबद्दलची सुद्धा पुढील कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी अशीच माझी या निमित्ताने विनंती आहे। माझा या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नाही, रायगडची जनता त्या ठिकाणी पाहते आहे। मी सकाळपासून रोहा श्रीवर्धनच्या नगरपालिकेच्या निमित्ताने मतदारांना माझ्या सहकार्याने भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो। हे सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे आणि म्हणूनच स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्यांच्या वरती त्या पद्धतीचे गलिच्छ आरोप करायचे हा धंदा आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी नेहमीच केलेला आहे। यापेक्षा मला अधिक काही सांगायचं नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, महाड, रायगड।